20 तारखेला जे काही मोठं षडयंत्र भारतानं बघितलं आहे, अक्षरशः तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमधील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि अभिजित दिपके दिल्लीला का आला, कॉक्रोच जनता पाठीमागं नेमकं दडलं काय आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आज मित्रांनो उघड करणार आहे. तुम्ही ह्या गोष्टी कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये ऐकल्या नाहीत किंवा बघितल्या नाहीत. आपल्याला अशा गोष्टीवर चर्चा करायची आहे आज की कॉक्रोच जनता पार्टी हे नेमकं आंदोलन कशा करता चालू होतं आणि ते दिपके आहे ते दिपके भारतामध्ये कोणत्या उद्देशानं दाखल झालेत. आपल्याला आज या विषयावरती प्रूफसहित चर्चा करायची आहे. बघा मित्रांनो, नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. आता झालं असं की ही जी 20 तारखेचं जे काही आंदोलन होतं, जंतर मंतर ते आपलं संसद भवन, त्या आंदोलनामध्ये जी कॉक्रोच पार्टी आणि सोनम वांगचुक हे मुख्यतः त्या आंदोलनाचे महत्त्वाचे भाग होते. मग त्या आंदोलनामध्ये हे 5 लोक नव्हतेच. मग त्या आंदोलनात नेमकं आंदोलन लीड कोण केलं? त्या आंदोलनामध्ये नीटचे विद्यार्थी किंवा विद्यार्थी, कुठले विद्यार्थी असू द्या, विद्यार्थी होतेच, पण त्याबरोबर त्याहून जास्त लोक हे कुठल्या पक्षाचे होते, कुठल्या भावनेचे होते आणि कुठल्या विचारधारेचे होते, तुम्हाला ते सुद्धा पाहावं लागेल. तुम्हाला मी साईडला काही व्हिज्युअल दाखवतो, तुम्ही पाहून घेत चला. आता त्या आंदोलनामधील सौरभ दास आणि त्याच्यासोबतचा अजून एक सहकारी हे JP नड्डाकडे गेले होते चर्चेसाठी. दिपके होते त्या स्टेजवरती उपोषण करत बसले होते आणि तो विजेता दय्या नावाचा जो डान्सर होता, तर डान्स केले होते, तो आंदोलनाच्या काळामध्ये तो दिल्लीचे मेट्रोमध्ये फिरत होता स्टेशनला. म्हणजे हे चारही लोक कॉक्रोच जनता पार्टीचे त्या आंदोलनामध्ये लीड करत नव्हते. उघड हिशोब आहे. मग जे 5वा होता सोनम वांगचुक, ते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. मग हे सगळं चालू असताना त्या आंदोलनाला लीड कोण केलं? मित्रांनो, हे आंदोलन मुळातच राजकीय प्रेरणेतून आलेलं आहे. तुम्हाला शेवटपर्यंत कळून जाईल की मला नेमकं कुठल्या विषयावरती बोट ठेवून बोलायचं आहे. ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम आदमी पार्टी, भीम आर्मी आणि समाजवादी पार्टी ह्या तिन्ही पार्टीचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये ठासून भरले होते. आता 20 तारखेच्या पूर्वीची जी पार्श्वभूमी आहे तुम्ही बघितलेली आहे. त्या मंचावरती कोणी येऊन काय बोललं होतं, कोणी येऊन तरुणांना रस्त्यावर उतरायला सांगितलं होतं, काय तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण 20 तारखेच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यामध्ये हे गुंड मिसळून जो तिथं तमाशा केला मित्रांनो, ते तुम्हाला दाखवलं नाही. कोणी तुम्हाला दाखवलं गेलं की पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण तुम्हाला हे दाखवलं नाही की किती पोलीस जखमी आहेत, किती पोलिसांचे हातपाय लोकांनी मोडलेत. मी आरोप विद्यार्थ्यावरती मुळीच करत नाही. हे विद्यार्थी करू शकत नाहीत. ती गाड्या पलटवणे, गाड्या जाळणे, गाड्यावर लाथा घालणे, दगडं फेकणे आणि गाडीला हळूच काडी घालून म्हणजे काडी त्या गाडीच्या टाकीत टाकणे, हे कुठलाही विद्यार्थी करू शकत नाही. विद्यार्थी फक्त न्याय मागेल. विद्यार्थी हे शासनाच्या विरोधामध्ये उभा राहील, पण असे देशविरोधी कृत्य विद्यार्थी कधीच करणार नाही. हे काळ्यावरची मित्रांनो पांढरी रेघ आहे. जे समाजवादी पार्टी, भीम आर्मी आणि जे काही आपचे गुंड होते, हे गुंडांनी यामध्ये मिसळून पोलिसावरती दगडफेक केली. जे बॅरिकेड्स आहे ते बॅरिकेड्स तोडून त्यांनी संसदेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा हल्ला करण्याचं षडयंत्र होतं. कारण सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, संसदेवरती म्हणा कुठल्याही ठिकाणी डायरेक्ट एंट्री नसते. हे लोक 7 लेअरचे बॅरिकेड्स तोडून आतमध्ये गेले होते. एवढी हिंमत कुठलाही विद्यार्थी करू शकत नाही. आम्हीही तिथून पुढे आलो, सर्व गोष्टी माहिती आहेत. मग हे जे काही आंदोलन होतं, हे आंदोलन हे फक्त सरकारला, देशाला बदनाम करण्याकरता आणि भारताचं नेपाळ करण्याकरता केलं होतं. हे तेवढं सत्य आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या, तुम्ही गोष्टी पाहिल्या पण असतील. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती गोष्ट अशी होती,
अभिजित दिपके नावाचा तरुण आहे. हा 2019 आणि 20मध्ये सौरभ दास हे जे चार जे मित्र होते ह्या कॉक्रोचचे, हे चारही मित्र आम आदमीमध्ये होते आणि आम आदमीमध्ये असताना हे सगळे सोशल मीडियाचे प्रमुख होते. म्हणजे ह्या कॉक्रोचमध्ये जे काही पी आर चालवला गेला, पब्लिक रिलेशन, हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो. आता या ठिकाणी पी आरच्या माध्यमातून ह्या चार मित्रांनी कॉक्रोच पार्टीची सुरुवात केली होती. असे झाले नाही. सध्या कॉक्रोचचे दिपके यांनी सौरभ दास यांच्या मित्रांना तिथनं फोन केले, मॅसेज केले. कधी? हे कॉक्रोच जनता पार्टी इस्टॅब्लिश व्हायच्या अगोदर. आणि हे नेमकं काय होतं, सौरभ दास यांनी अनेक प्रकारचे ॲलिगेशन हे कोर्टावरती सूर्यकांत जे आपले जे आहेत त्याच्यावरती लावले होते. त्या व्यक्तीला उद्देशून कॉक्रोच हे बोललं होतं. कोणाला विचारून ते, आणि ती डायरेक्टली यांना बोललं नव्हतं, त्यांच्या चर्चेमध्येही बोललं गेलं होतं. पण त्या गोष्टी बाहेर आणल्या आणि ते बाहेर आणून ह्या दीपकेने त्या दासला बोललं की माझ्याकडे फॉलोअर्स कमी आहेत, माझे फॉलोअर्स फक्त 2-3 हजार आहेत, तुझे फॉलोअर्स जास्त आहेत, तू ही पोस्ट टाकून दे कॉक्रोचची. आणि त्या सौरभ दासनं ती पोस्ट टाकली. मग त्यावरती बोलताना जे आपले रिपोर्टर आहेत त्यांनी विचारलं की तुम्ही यापूर्वी काय करत होतात. तर सांगतात की यापूर्वी आम्ही शिक्षणाला हे बाहेर होतो, एक लंडनला आणि एक अमेरिकेला. आता आमचा प्रयत्न हा चालू होता की आम्हाला नोकरी कशा प्रकारे मिळेल. तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ पाहून घ्या. कब से है परिचय आप लोगों का? लगभग 6-7 साल क्या से करते थे आप सोशल मीडिया के लिए आम आदमी पार्टी की? हम दोनों कॉम्स टीम में थे. सोशल मीडिया हैंडल करते थे हम लोग. आई थिंक ये उस टाइम शायद ट्विटर या ऐसे कुछ देखता था, और मैं 2020 का इलेक्शन 19-20 के अराउंड, तो मैं व्हाट्सएप टीम देखता था. तब से हम लोग एक दूसरे से परिचित थे. और फनी बात यह है कि कॉकरोच वाली कमेंट के एक हफ्ते पहले मेरी और दीपके की बात हुई थी, क्योंकि तब ये जॉब ढूंढ रहा था. हाँ. और मेरी मास्टर्स भी सिमिलर उसमें थी, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में मेरी आपने मास्टर्स लंदन थी. स्कूल ऑफ इकोनॉमिक्स लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स से गया. तो हम यही डिस्कशन कर रहे थे कि जॉब वगैरह का कैसे क्या सीन रहता है और यूएस में कैसे क्या जॉब देखा जाए. और उसके कुछ दिनों बाद ये कॉकरोच वाली कमेंट हो गई. उसके बाद ऐसा जॉब जिसमें सब दोस्त जुट गए. या लोकांना परदेशामध्ये नोकऱ्या मिळत नव्हत्या, ह्या नोकरीच्या शोधामध्ये होते. नोकरीच्या शोधामध्ये असताना यांनी कॉक्रोच नावाची पार्टी इस्टॅब्लिश केली आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्लीमध्ये हे घडवून आणलं. फक्त तुम्ही विचार करा मित्रांनो, तुमचं कसं कुठल्या प्रकारे तुमचं ब्रेन वॉश केलं लोकांनी. ह्या चुकीच्या पी आर चालवून ह्या फक्त हे घोळ चालला आहे, हा घोळ फक्त ह्या पी आरमुळे चाललेला आहे. चुकीच्या बातम्या सांगायच्या, पण लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोचवायच्या नाही, लोकांना भावनिक करायचं. अहो, ह्या लोकांना काम मिळत नव्हतं म्हणून हे लोक भारतामध्ये सगळे काही सुरळीत चालू आहे, ह्या सगळ्याची आई बहीण करून यांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. यांनी पूर्ण भारत अस्वस्थ केलेल्या लोकांनी. भारतामध्ये एक प्रकारची जी लाट असते ती लाट ह्या लोकांनी आणून सोडलेली आहे, कारण यांना काम नव्हतं. आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातून या लोकांनी, ह्या 4 ते 5 लोकांनी आपलं आयुष्यभराची सेटिंग लावून ठेवली आहे. आता हे आपलं आयुष्य आरामशीर पद्धतशीर बसून आरामदायी काढू शकतात. पण कालच्या आंदोलनामध्ये हे 4 ते 5 लोक का नव्हते. आणि या आंदोलनामध्ये ज्यांनी आव्हान केलं होतं तरुणाला, तुम्ही रस्त्यावरती या, तुमच्या हक्काची लढाई तुम्ही लढा, पण ह्या नेत्यांचे मुलं कुठं होते. या नेत्याचा एकही मुलगा रस्त्यावरती नव्हता आणि या नेत्याचा एकही मुलगा या ठिकाणी पुढे आला नव्हता. मग हे आंदोलन एका विशिष्ट प्रकारच्या मानसिकतेतून चालवलं गेलेलं होतं. यांना फक्त भारतामध्ये नासधूस करायची होती आणि हे सरकार पलटवायचं होतं. तुम्हाला मी शेवटी एक प्रश्न विचारतो, एखाद्या गावामध्ये जर चोरी झाली, त्या चोरीसाठी तुम्ही डायरेक्ट गृहमंत्र्यांचा राजीनामा मागता का? आपण त्या चोराला, तेथील जे पोलीस आहेत त्या चोराला अटक करतात, त्यावरती केस चालते आणि त्या चोराला जेल होते. सिंपल गोष्ट आहे, हे सिस्टम आहे. पेपर फोडणारे लातूरचे होते, ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नेते होते.
आणि खास करून त्यांना अटक झाली आहे, ही सगळी साखळी सापडली आहे, 12 ते 13 लोकांना अटक झालेली आहे आणि परत नीट रद्द करून परत नीट घेण्यात आलेली आहे. सगळं काही सुरळीत चालू आहे, सगळं काही लिगल चालू आहे आणि संविधानिक जी पद्धत आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तरी यांना लोकांना अडचण आहे. अडचण फक्त यांची हीच आहे की यांना हे सरकार पलटवायचं होतं आणि यांची मानसिकता देशविरोधी आहे, हे मात्र खरं आहे. नीटच्या नावाखाली या लोकांनी विद्यार्थ्यामध्ये घुसून यांनी हे आंदोलन तर बदनाम केलंयच, उलट एक असा डाग लावून गेला आहे, हा डाग कधीच पुसणारा नाही. तुमचं मत नक्कीच व्यक्त व्हा. नमस्कार.